शेतकरी मित्रांनो नमस्कार. बरेच शेतकरी आम्हाला विचारतात की आम्हालाही सघन पद्धतीने आंबा बागेची लागवड करायची आहे. तर ही आपण जर बाग बघितली तर अगदी माळरानावरती 12 बाय 8 फुटावरती लागवड केलेली सघन पद्धतीने आंबा बाग आहे. तर आता याच्यामध्ये मोठा प्रश्न असतो किंवा सगळ्यात जास्त खर्च जो होतो तो आपला रोपांचा. तर शेतकऱ्यांना कळत नाही की रोप किती वयाचं घ्यावं, किती उंचीचं घ्यावं, कोणतं घ्यावं वगैरे वगैरे. तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा ह्याच्यामध्ये हीट आणि ड्राय क्लायमेट असल्यामुळे आपल्याकडे केशर या जातीचं उत्पन्न चांगलं येतं. ही बागसुद्धा केशर या जातीची आहे. आपण जर पाहिलं तिथे तर ही 6 ते 7 महिन्याची बाग आहे आणि कॅनोपी कशी डेव्हलप झालेली आहे हे आपल्याला दिसेल. तर ही जी रोपं आपण लावली होती ती गिर केशरची आपण स्वतःच्या बागेतून तयार केलेली. सरासरी 2 वर्षाची ही रोपं आहेत, म्हणजे 20 ते 24 महिन्याची. आणि ह्याची जी पिशवी होती ती आपल्याला 5 ते 6 किलोची पिशवी येते आणि उंची जी आहे झाडा ते 4 ते 5 फुटाची उंची येते. तर इथे जर आपण बघितलं एक 7 महिन्याच्या हिशोबाने या झाडाची कॅनोपी एकदा बघा. हे झाड जे आहे आपल्याला 2025ची लागवड असल्यामुळे 2027ला नक्कीच याच्यापासून आपल्याला उत्पन्न मिळेल. तर ही आपण कॅनोपी 1 वर्षात 2 छाटणं घेऊन डेव्हलप केलेली आहे. आणि त्याच्याचबरोबर आत्ता आपण याला भर देणार आहोत बुंद्यामध्ये, म्हणजे माती लावणार आहोत जेणेकरून याचा खोड फुगेल आणि आपल्याला 2 वर्षात व्यावसायिक उत्पन्न मिळून जातं. आपल्याला सुद्धा आंब्याबद्दल जर काही प्रश्न असतील तर आम्हाला व्हॉट्सअप करा किंवा आपल्यालाही खात्रीशीर रोपं हवी असतील जेणेकरून आपल्यालाही एक चांगल्या प्रकारची बाग मेंटेन करता येईल, तर आम्हाला व्हॉट्सअप करा किंवा आपले प्रश्न आम्हाला मेसेज केला किंवा कॉल केला तरी चालेल. धन्यवाद.